वेलकम टू महास्पर्धा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकाराचे नियम आणि भागाकाराचे नियम जे तुम्हाला यापूर्वी शिकवलेले आहेत, त्यामध्ये समान चिन्हांचा नियम आणि विरुद्ध चिन्हांचा नियम याच्यावर आधारित आपण काही प्रश्न पाहणार आहे. जसं की बघा इथं दिलाय पहिला प्रश्न आहे 3 गुणिले 5 म्हणजे याचं उत्तर किती येईल? तर 3 ला अधिक चिन्ह आहे आणि 5 ला सुद्धा अधिक चिन्ह आहे. म्हणजे आपला समान चिन्हांचा नियम हा लागू होतो आणि अधिक चिन्ह असेल तर येणाऱ्या संख्येला हे अधिक चिन्ह द्यायचं असतं. हे गुणाकाराचा नियम सांगतो. म्हणजे 3 गुणिले 5 याचा गुणाकार किती आला? 3 15 आणि चिन्ह कोणतं? तर अधिक चिन्ह. त्याचबरोबर दुसरं बघा, -5 गुणिले -5 म्हणजे पहिली संख्या वजा, दुसरी संख्या वजा आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. तर येणारा गुणाकार हा 25 असेल. 5 गुणिले 5 25 आणि त्याचं चिन्ह कोणतं असेल? तर अधिक असेल. कारण दोन्ही संख्या वजा आहेत. समान चिन्हाचा नियम सांगतो, 2 संख्या वजा असतील तर येणारी संख्या ही अधिक असेल. तिसरं पहा, -5 गुणिले +5 म्हणजे आपला इथं नियम तयार होतो. -5 ही पहिली संख्या आणि अधिक ही दुसरी संख्या आणि त्या दोन्हींचा गुणाकार. याचा अर्थ आपलं उत्तर 25 येणार आहे. परंतु त्याला चिन्ह जे आहे ते वजा येणार आहे. त्याचबरोबर चौथं पहा, 3 गुणिले -5. आता 3 गुणिले -5 म्हणजेच 3 गुणिले 5 ह्याचा गुणाकार तर होणारच आहे. म्हणजे तो गुणाकार 15 असेल. परंतु आपल्याला चिन्ह कोणतं द्यायचं आहे? तर 3 म्हणजे अधिक चिन्ह आहे, पहिली संख्या आणि दुसरी संख्या आहे ती वजा आहे. येणारं चिन्ह हे वजाच असणार आहे. म्हणजे -15 आणि 5वं पहा, 3 गुणिले -9. आता ही दुसरी संख्या जरी कंसात लिहिली असली, तरी ह्याच्या दरम्यान हे वजा चिन्ह आहे. म्हणजे ह्या 2 संख्यांचा गुणाकार आहे आणि गुणाकार किती असेल? तर 27 असेल. परंतु चिन्ह कोणतं आहे? पहिली संख्या अधिक आहे आणि दुसरी संख्या वजा आहे. तर येणाऱ्या संख्येला वजा चिन्ह म्हणजे हा विरुद्ध चिन्हांचा नियम लागू होतो. अशाच पद्धतीनं भागाकाराच्या नियमामध्ये काही गणित आपण घेऊया. जसं की पहिलं गणित घेतलं समजा 10/2 बरोबर किती? तर आता पहिली संख्या 10 म्हणजे अधिक आहे, दुसरी संख्या अधिक आहे. म्हणजे येणारं उत्तर 10ला 5 न भागलं, 10ला 2 न भागलं, तर उत्तर येतं आपलं 5 आणि ती संख्या असेल प्लस म्हणजेच आपण ती फक्त अशी 5 लिहितो. त्याचबरोबर दुसरं पहा, -10 भागिले 2 तर उत्तर काय येईल? 10ला 2 न भागायचं आहे. म्हणजेच 5 उत्तर येईल. परंतु आता चिन्ह काय द्यायचं? तर आपला नियम काय सांगतो? पहिलं वजा चिन्ह आहे आणि दुसरं अधिक आहे. म्हणजे इथं आपला नियम लागू होतो. पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या अधिक. तर येणाऱ्या संख्येचं चिन्ह हे वजा असेल. म्हणजेच उत्तर आहे -5. तिसरं गणित पाहूया आपण. -15 भागिले -5 तर याचं उत्तर काय येईल? म्हणजेच 15ला 5 न भागायचं आहे. याचा अर्थ 3 15 म्हणून उत्तर आपलं 3. मग आता चिन्ह कोणतं द्यायचं? तर पहिली संख्या वजा आहे, दुसरी संख्या वजा आहे. म्हणजेच आपला समान चिन्हांचा नियम लागू होतो. म्हणजेच वजा-वजा असेल तर अधिक चिन्ह येतं. म्हणजेच ही दोन्ही चिन्ह कॅन्सल होत असतात. म्हणून +3 किंवा फक्त 3. 20 भागिले -2 तर उत्तर काय असेल? म्हणजेच 20ला 2 न भागायचं आहे. याचा अर्थ उत्तर तर आपलं 10 असणार आहे. परंतु चिन्ह कोणतं द्यायचं? तर आपला विरुद्ध चिन्हांचा नियम भागाकाराचा. विरुद्ध चिन्हांचा नियम म्हणजे पहिली संख्या अधिक आहे, दुसरी संख्या वजा आहे. त्या दोघांचा वजा भागाकार करायचा आहे. येणाऱ्या संख्येला चिन्ह कोणतं असणार आहे? वजा असणार आहे. म्हणजेच -10 हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सराव करणं अपेक्षित आहे. त्यानंतर तुमचा चिन्हांचा गोंधळ संपून जाईल. परंतु त्यासाठी तुम्हाला हे समान चिन्हांचा नियम आणि विरुद्ध चिन्हांचा नियम व्यवस्थितरित्या पाठ करावे लागतील, समजून घ्यावे लागतील. नेमके कसे नियम आहेत. जर तुम्ही ते समजून घेतले, तर कधीही तुमचं उत्तर चुकणार नाही. यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.